नमस्कार, मैं जूली तिवारी। डेली न्यूज में आप सभी का स्वागत है। तो चलिए नजर डालते हैं आज के कुछ मुख्य समाचारों पर। अमरनाथ पश्चिम में अन्ना साहिब चषक 2026 सीजन 5 का भव्य आगाज और ऐतिहासिक समापन। युवाओं के जोश से गुंजा विट भट्टी मैदान। अमरनाथ पश्चिम के भवानी चौक स्थित विट भट्टी मैदान पर शिवसेना युवा सेना अमरनाथ शहर की ओर से आयोजित 2 दिवसीय भव्य क्रिकेट प्रतियोगिता अन्ना साहिब चषक 2026 सीजन 5 का शुभारंभ अत्यंत उत्साहपूर्ण वातावरण में हुआ और शानदार खेल मुकाबलों के साथ यह स्पर्धा ऐतिहासिक रूप से संपन्न हुई। यह खेल महोत्सव कल्याण लोकसभा के लोकप्रिय सांसद माननीय डॉक्टर श्रीकांत जी शिंदे साहब तथा शिवसेना शहर प्रमुख श्री अरविंद वालेकर के जन्मदिन के उपलक्ष्य में आयोजित किया गया था। 31 जनवरी 2026 और 1 फरवरी 2026 को आयोजित इस क्रिकेट महाकुंभ में कुल 8 टीमों ने भाग लिया। भारत, ऑस्ट्रेलिया, न्यूजीलैंड, साउथ अफ्रीका, इंग्लैंड, नीदरलैंड, श्रीलंका और वेस्ट इंडीज के नाम से मैदान में उतरी टीमों ने 2 दिनों तक रोमांचक और संघर्षपूर्ण मुकाबले खेले। खिलाड़ियों ने अनुशासन, टीम वर्क और खेल भावना का शानदार प्रदर्शन करते हुए दर्शकों को मंत्रमुग्ध कर दिया। इस प्रतियोगिता का उद्घाटन शिवसेना शहर प्रमुख श्री अरविंद वालेकर के हाथों से किया गया। उद्घाटन अवसर पर खिलाड़ियों को शुभकामनाएं देते हुए उन्होंने कहा कि खेल के माध्यम से युवाओं में अनुशासन, नेतृत्व क्षमता और टीम भावना विकसित होती है। खेल सामाजिक एकता और भाईचारे को मजबूत करता है, इसलिए युवाओं को नशे से दूर रखकर खेल, शिक्षा और सामाजिक कार्यों में आगे आना चाहिए। फाइनल मुकाबला नीदरलैंड और इंग्लैंड टीम के बीच खेला गया, जिसमें कड़े संघर्ष के बाद इंग्लैंड टीम ने शानदार जीत दर्ज की और जीत दर्ज करते हुए 50,000 की नकद पुरस्कार राशि के साथ अन्ना साहिब चषक 2026 सीजन 5 पर अपना नाम अंकित किया। जीत के बाद मैदान में खिलाड़ियों और समर्थकों का जबरदस्त उत्साह और जश्न देखने को मिला। इस भव्य आयोजन के मुख्य आयोजक निखिल वालीकर और भूषण वालीकर ने बेहतरीन नियोजन और अथक मेहनत से इस प्रतियोगिता को सफल बनाया। सभी पदाधिकारियों, कार्यकर्ताओं और नागरिकों के सहयोग से यह क्रिकेट महोत्सव यादगार बन गया। प्रतियोगिता के दौरान YCA क्रिकेट एसोसिएशन के अध्यक्ष रिजवान शेख ने युवाओं को प्रोत्साहित करने वाले इस आयोजन के लिए निखिल वालेकर को ट्रॉफी देकर सम्मानित किया और भविष्य में भी ऐसे प्रेरणादायी खेल आयोजनों की अपेक्षा जताई। 2 दिनों तक चल रही स्पर्धा में अमरनाथ में खेलमय और सकारात्मक वातावरण बना रहा। युवाओं को मंच देने और उनकी प्रतिभा को निखारने की दिशा में यह आयोजन प्रेरणास्पद साबित हुआ। शानदार प्रबंधन, अनुशासित आयोजन और नागरिकों की उत्स्फूर्त भागीदारी की चलती अन्ना साहिब चषक 2026 सीजन 5 अमरनाथ के खेल इतिहास में एक यादगार अध्याय के रूप में दर्ज हो गया। इस अवसर पर आयोजित पुरस्कार वितरण समारोह में शिवसेना शहर प्रमुख श्री अरविंद वालेकर, माजी नगराध्यक्षा सौ मनीषा वालेकर, माजी उपनगराध्यक्ष एवं नगर सेवक श्री राजेंद्र वालेकर, युवा सेना निरीक्षक कल्याण भिवंडी लोकसभा एडवोकेट निखिल वालेकर सहित पूरा वालेकर परिवार, वालेकर गढ़ तथा शिवसेना शिंदे गुट के सभी पदाधिकारी, कार्यकर्ता और महिला पदाधिकारी बड़ी संख्या में उपस्थित थे। इसके साथ ही नगर सेवक शैलेश भोईर, रोहन पाटिल, प्रकाश डावरे, संदीप मांजरेकर, प्रमोद कुमार चौबे, नीता परदेसी, जयश्री गुप्ता, सुनीता गायकवाड़, एडवोकेट साबिर चौधरी, रिजवान शेख, एडवोकेट महेश वाणुंज, उदय कारण, सोनू सिंह, दीपक पवार, भारत पेटकर सहित अनेक पदाधिकारी, पत्रकार बंधु, खिलाड़ी और बड़ी संख्या में क्रिकेट प्रेमी नागरिकों की गरिमामय उपस्थिती रही। या स्टेडियम साठी अंबरनाथ मध्ये इतर विकास कामांसाठी मंजुरी दिली त्या सर्व नगरसेवकांना आणि आता या नगरपालिकेच्या निवडणुकीत निवडून आलेले आमचे सर्व शैलेश भोईर हे सुद्धा चांगल्या कामामध्ये ओळखले जातात। त्यांनी देखील कालच माझ्याशी बोलताना सांगितलं की सर्वोदय नगरला देखील एक छोटं स्टेडियम बनवण्याचा त्यांचा मानस आहे, त्यामुळे अंबरनाथकरांना खूप फायदा त्याचा होणार आहे। चांगली कामं या अंबरनाथ शहरामध्ये होत आहेत, ती या पुढे देखील होत राहतील। त्यामुळं इथे आलेले सर्वच पदाधिकारी राजेंद्र वाडेकर, मनीषा वाडेकर, भूषण वाडेकर, निखिल वाडेकर, त्याचबरोबर
आमच्या सुनबाई धनश्री वाळेकर, आमची मुलं हा खेळ बघत होते आणि त्यांच्याबरोबर इतर सर्वच मंडळी, सर्वच पदाधिकारी आणि अंबरनाथचे जाणकार असे सगळे खेळाडू मित्र या अंबरनाथ शहरामध्ये, या भागामध्ये गेले अनेक वर्ष हा खेळ बघण्यासाठी येतात. मी तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो. निर्व्यसनी राहा, चांगला खेळ खेळा आणि आपलं नाव अंबरनाथचं संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर देशभर कसं जाईल त्याकरता चांगला खेळ खेळावा. धन्यवाद. जो जिंकलेला आहे त्याला खूप खूप शुभेच्छा आणि त्यांनी आणखी चांगली प्रॅक्टिस करून पुढच्या वेळेस आणखी चांगला खेळ खेळावा, जेणेकरून तुम्ही पुन्हा एकदा मनामध्ये हार न ठेवता कसा पुढच्या वेळेस जिंकता येईल याकरता आपण जास्तीत जास्त मेहनत करा. धन्यवाद. स्वागत. गेले 2 दिवस आपण सगळेजण या क्रिकेटची मॅच इथे खेळत होता. उद्घाटन करायला देखील आम्ही आलो आणि आज फायनलचा सामना बघायला देखील आलो. खूप मजा आली. भूषण आणि निखिल या दोघांची सर्व टीम, त्यांचे सगळे मित्रपरिवार यांनी गेली 5 वर्ष हा कार्यक्रम अनेक क्रिकेटवीरांना प्रोत्साहन देण्यासाठी, अंबरनाथ मधील युवकांना खेळाचं महत्व आणि खेळामध्ये त्यांना निपुण मिळवण्यासाठी या मॅचेस इथे ठेवतात. भरपूर असे बक्षीस आमच्या कुंटवली परिसरातील, संपूर्ण अंबरनाथ शहरातील नागरिक हा कार्यक्रम बघायला येतात. तुमच्या बरोबर येणारे सर्व पदाधिकारी सगळेच या अंबरनाथ शहरामध्ये क्रिकेट प्रेमी या कार्यक्रमाला येतात आणि आज या मंचावर उभं राहून खूप बरं वाटतंय की आपण युवा पिढी चांगल्या मार्गाला, चांगल्या खेळण्यासाठी एकत्र येतात आणि खेळीमेळीच्या वातावरणामध्ये मॅच खेळून आपण एकमेकाला, एक जण हारतो एक जण जिंकतो, परंतु तो हरणारा सुद्धा हरत नाही, तर तो खेळतो आणि तो बक्षीस मिळवून घेऊन जातो. तर अंबरनाथमध्ये खेळाडूंसाठी अनेक प्रयत्न मागच्या काही वर्षामध्ये केलेले आहेत. त्यामध्ये लवकरच इंडोर स्टेडियमचं काम नेताजी मार्केट इथे होणार आहे. त्यानंतर रनिंग ट्रॅकचं काम अगदी येत्या 6 महिन्यामध्ये अंबरनाथकरांना सुपूर्द केलं जाणार आहे. त्यामुळं खेळाडूंसाठी एक मोठी पर्वणी या अंबरनाथमध्ये मिळणार आहे आणि या अंबरनाथचं नाव संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण देशभर जाण्यासाठी सालाबाद प्रमाणे डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब आमचे कार्यसम्राट खासदार आणि शिवसेना शहर प्रमुख अरविंद वाळेकर साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही युवा सेनेच्या माध्यमातून IPLच्या धर्तीवरती एक BCL अशी टुर्नामेंट, अंडरआर्म क्रिकेट टुर्नामेंट इथे या वीडभट्टी मैदानामध्ये आयोजित करत असतो. यंदाचं हे 5वं वर्ष या स्पर्धेचं आणि या स्पर्धेमध्ये सगळे नगरसेवक, अंबरनाथ शहराचे ज्या पश्चिम भागातले काही नगरसेवक आहेत असे 8 नगरसेवक त्यांचे संघ घेतात आणि त्या संघांमध्ये आम्ही ह्या क्रिकेट टुर्नामेंट खेळवत असतो आणि ते सगळे IPLच्या धर्तीवर त्या काहीचं मानधन त्या मुलांना देऊन आणि इथे हे 2 दिवसाचे प्रकाश ज्योतामध्ये आणि डे नाईट सामने आपण यांचे भरवत असतो. प्रथम पारितोषिक वांद्रापाडा येथील गायकवाड या मॅडमच्या संघांना गेलेलं आहे आणि त्यांचं मी कौतुक करतो आणि तब्बल 50,000 रुपयाचं पारितोषिक आणि त्यांना एक ट्रॉफीचं असं एक त्यांना दिलेलं आहे. आणि दुसरं पारितोषिक आमचे मित्र शैलेश भोईर नगरसेवक यांच्या संघाला गेलेलं आहे. तर मी या दोन्ही संघांचं त्यांना कौतुक करतो आणि 8 संघ याच्यामध्ये सहभागी होते आणि तब्बल 120 खेळाडू, या खेळाडूंना संपूर्ण टोपीपासून शूज पर्यंतचं संपूर्ण किट या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही युवा सेनेच्या माध्यमातून त्यांना दिलेलं होतं. माझा भाऊ भूषण वाळेकर आणि या संपूर्ण पक्षातले माझे सर्व पदाधिकारी आणि सर्व संघांमधले जे काही खेळाडू आहेत त्यांचं आणि या कमिटीचं मी मनपूर्वक आभार आपल्या माध्यमातून व्यक्त करतो. तो आज के लिए बस इतना ही. कल फिर मिलेंगे इसी समय इसी चैनल पर. तब तक के लिए मुझे दीजिए इजाज़त. धन्यवाद. हमारे चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन दबाना ना भूलें ताकि हमारी खबरें सबसे पहले आप तक पहुँचे.